कशाला पोरी येडेवाणी करील? या 10 वर्षापासून पुरीची आई स्पष्ट पुरीला सांगते, एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, तो कांदे वाटणं करीन पण पोट भरील, पण तो शान मारायचा नाही. आता बोलू नये, सणासुदीचे दिवस आहे. 90% पुरींच्या संसारांचं वाटोळं त्यांच्या आयाने केलं, हे ध्यानात ठेवा. या दिसत्यात अशा तुम्हाला फक्त इतक्या खुडी यांच्या अंगात. कोणती कीर्तनात बाई बसेल तिला म्हणा बोटवर कर, फक्त 4 दिवस तुझ्या पोरीचा तुझा फोन नाही, अशी कोणती बाई आहे बोटवर कर बरं, मी सत्कार करतो, कर फक्त बोट तू वर, सत्कार करतो तुझा इथे. जाऊ दे, माझं आजचं पाकिट सुद्धा तुला देतो, कर बोटवर. फक्त तुझ्या पोरीचा तुझा 4 दिवस फोन नाही, अशी कोणती आई आहे कर बोटवर. काम नाही का तुला काही? तिकडे कांद्यात मर ना, चिंगड्या निवड ना, काय कर तुला पोरीच्या घराचं प्रारब्ध आहे मला, कशाला डोकं लावायचं? आणि काही इचारी ती बरं, इचारी ती काय हरिपाठातलं इचारी ती काही? जेवली का? जेवली का? झोपली का? काय काढून केलं? त्या शेळीला किती बकरं झाली? ती म्हणली 3. बया मग एक कुठं पिन, तुला करायचं काय कुठं पिऊ? जर आजपासून महिला मंडळ पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावाई लिहून घे, यंदाची दिवाळी खात नाही तू, ले कशावाई. महाराज हसण्याच्या गोष्टी नाही, कुटुंबाला संस्कार करण्याऐवजी लोकांनी कुसंस्कार केलेत. आणि म्हणून तुम्हाला उदाहरण सांगतो, महिला मंडळ तुम्ही म्हणाल महाराज असं आम्हाला का म्हणून बोलला? ज्याच्या मुलीच्या अंगाला कपडे घालायलाच आशा होत्या, ज्याच्या मुलीच्या जमिनीवर पाय कधी टेकले नव्हते, अरे ज्याची मुली घरातून बाहेर निघली तर चामर डोक्यावर घालणाऱ्या बाया होत्या, ती जनकाची मुलगी होती. स्वयंवरात रामाने जिंकली आणि स्वतःच्या मुलीनं बापासमोर वलकले नेसून वनवासाला निघली, एक शब्द सुद्धा जनक बोलला नाही. काय माणसं होती बाळा, विद्वान, सगळ्यात विद्वान माणूस जनक राजा, शब्द बोलला नाही. कोण सहन करील? आत्ताचा जनक असता रामाचं कानफाड फोडून टाकला, तर नाला का तू वनवासाला निघला, 1.5 लाख घटस्फोट घेऊन मायापुरीला दुसऱ्या नवरा, रांग लागली पोरांची, हल्ला असता राम एखाद्यानं आत्ताच्यानं, आणि 2-3 लाख घेऊनही मोकळा करून घटस्फोट घेतला असता. इथं लय मार्मिक उत्तर आहे, फक्त जाणकार वार करायच्या ध्यानात येईल. जनक राजा स्वतःची मुलगी वनवासाला जाताना रडला तर नाहीच, पण शब्द सुद्धा बोला नाही. का बोलला नाही माहिती का? विद्वान होता तो. त्या जनक राजानं काय अभ्यास केला माहिती का? माझी मुलगी राजवाड्यात जन्माला आली, परंतु माझ्या मुलीच्या कपाळावर 5वीच्या दिवशी जे सटवीनं लिहिलं असेल ते मी विद्वान असूनही मला चुकवता येणार. संपत्ती आहे माझ्याकडं, पैसा आहे माझ्याकडं, पण प्रारब्धाचं लिहिलेलं मी चुकू शकत नाही. यदा कदाचित माझ्या मुलीला जर 14 वर्ष वनवास असेल आणि ती भोगून जर अमर होत असेल तर पोरगी वनवासाला गेल्याने काय फरक पडला? जनकाच्या डोळ्याची कण सुद्धा ओली झाली नाही. माहित होतं जनकाला 17व्या अध्यायात, झाड जाणीचे फुले, मानत जाणीचे बोले आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे, माझ्या मुलीच्या नशिबात असेल ते घडेल, रडायचं काय काम? त्याला काकड्यातला अभंग आहे. मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, 4 वेद मुखदगत वाणी, पण गर्वामध्ये झाली सर्व. आणि अजून प्रमाणे त्याला माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बैरा झालो नरदेही. काय भाषा आहे महाराज. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा काय अभंगात महाराज, निंदिले उपांना तेने पावलो मुख बांधला. हे अभंग पाठ करा. अजून एक कडवं आहे, पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत तिमिर कोंदले, ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही. काय प्रमाण आहेत महाराज. आपण बोगस विचार करायचा. प्रारब्ध कोणी बदलू शकत नाही. जनकाची प्रारब्ध बसणाऱ्या माणसांना सांगतो, आपल्या घरात भिकाऱ्याचं पोर रडायला लागलं तर आपण बिस्किट देतोय, रस्त्याने जाणाऱ्या भिकाऱ्याच्या पोराला आपण गाल ओढून मुका घेतोय. या जगात प्रारब्ध सांगतो एका मिनिटात, या जगात सुखानं संसार चालला होता, पण नवऱ्याला वैराग्य झालं, नवरा वनवासाला गेला. महिला मंडळ 1.25 लाख प्रदक्षिणा, 1.25 लाख प्रदक्षिणा हळदीतल्या पिंपळाला माझा नवरा परत यावा म्हणून घातल्या. 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या हळदीच्या पिंपळाला. आणि विठ्ठलपंत घरी आले, 4 मुलं झाली. महाराज, जगातल्या एकाही माणसानं त्या पोरांचा गाल वाढला नाही का मुका घेतला नाही. काय दिवस आहेत महाराज. बायकोने नवऱ्याने संन्यासातून येऊन ग्रस्त आश्रमात आला, इथं संन्याशी बाया ठेवता तरी काय होईना.
तुम्ही बारीक अभ्यास करा महाराज. ज्याला एक एक बायको आहे आणि 40% कीर्तनकारांना 2-2 बायका आहे, असं काय कर तुम्ही. काही नाही तर तिचीच बहीण केली, नको ताण कुठं वाड्यात झाला. जरा डोकं खाजवा, तुमचं डोकं बंद होईल आपलं कीर्तन ऐकलं. त्या मुलाला अहो साधी गोष्ट आहे, आपल्या घरी शेतात कामाला बाई कांदे लावायला, तिचं पोरगं झोळीत रडत आहे, आपण पटकन तिची दोरी वडीत नाही, झोळीची वडीतो, त्याला पटकन खायला देत नाही. काय पाप केलं तो ह्या पोरांनी. अहो एका माणसानं जगातल्या का त्यांचा असा गाल वाढला नाही, का टपकन मुका घेतला नाही, का त्यांच्या पाठीवरून कधी. अहो मी म्हणतो हात फिरवायचं जाऊ द्या, नीट बोलले सुद्धा नाही. मी म्हणतो बोलायचंही जाऊ द्या. महाराज अन्नासाठी तर पडले, पण याच लोकांनी त्यांना भाकर नाही दिली. काय बोलायचं, उलट्या शिव्या दिल्या आणि झोळी शेण टाकलं. त्यातली 4 मुलं, ती 4 मुलं जगाच्या इतिहासातली 4 रत्न ठरली. काय बोलायचंय महाराज. एक ठरला सदाशिवाचा अवतार, एक ठरला विष्णूचा अवतार, एक ठरला ब्रह्माचा अवतार आणि एक ठरला आदिशक्ती. अरे एक ठरला जगाची आई, एक ठरला विश्वाचा तो गुरु. विश्वाचा गुरु निवृत्तीनाथ गुरु नाही आहेत, ज्ञानदेव गुरु आहेत. ज्ञानियांचा राजा गुरु पण निवृत्तीनाथ गुरु नाही आहेत, विश्वाचा तो गुरु आहे. अख्ख्या विश्वाचे गुरु ठरले स्वामी निवृत्ती दाता. काय बोलायचं मला, कोणत्याही माणसानं यातना सण केल्याशिवाय तुम्हाला देव पण येणार नाही. असं चालतं का. पक्वा शिकायचं म्हणजे प्रॅक्टिस नको का. येळभर बमलं तिंडतो सकाळी वाजितो, असं कुठं चालतं का. ते गायन करायचं म्हणजे रियाज केला पाहिजे. कीर्तन करायचं म्हणजे रोज अर्धा तास पुस्तक उचकलं पाहिजे. तिथं मी असं नाही तर माझा बाप असं नाही तर आम्ही दोघंही संगत असो. हे असं मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्ह पाठ करून तुमच्या बापाने कीर्तन पाहिली होती का. असं कुठं चालतं का. ह्या बाईचं तंगडं त्या बाईला जोडायचं आणि त्या बाईचं तंगडं ह्याला जोडायचं. नाही, त्या गोष्टीला साधनाच पाहिजे. तुमचं काय मत आहे. आता हे नव्या कीर्तकारांना सांगितलं, ते म्हणते आमचं तुम्हाला सहन होत नाही, उलथा तिकडं मारा. आम्ही काही चोर होतो का काय. अहो महाराज पिटली आम्ही, मला आता 26 वर्ष लागलं महाराज झाल्याला. आत्ता शिकलो का आम्हाला पैसे द्यायला लागले. 11 रुपयात पिटली आम्ही. 11 बरोबर. 11, 21 सायकल गाडी का अशी. ज्याचं कीर्तन त्यानं मोटरसायकल अशी पिटली आम्ही. आणि आता ह्या नव्या कीर्तनकारांना लिंबाव कावळा दिसला का 30,000 3,000 येत. कावळा आला 3,000. तो भाताव येऊ नाही तर याच्या नोटावर येऊ. आणि मग जसं काय झालंय, साधना ढिली झाल्यामुळं आचरणाची पकड ढिली झाली आणि परमार्थात सगळं चालतं. साधना ढिली नाही झाली पाहिजे. नाही. महाराज नामदेव शास्त्रीचं एक वाक्य आहे, तुम्ही ऐका. तो विद्वान माणूस आहे, तिथं काही डोकं लावायचं नाही पाहिजे. त्या विद्वत्तेला तोड नाही. आता ते काय झालं, थोडं स्वभावानं गुलाम असल्यामुळे लोकांना बाबा कडक नाही. आणि विद्वान माणूस कडक राहणारच ना. मला काय म्हणायचं, जो माणूस ज्ञानाने विद्वान आहे तो वागून थोडा कडक राहणारच ना. तर नामदेव शास्त्रींचं वाक्य आहे, संसारात रंगलेलं मन कधी परमार्थ करू शकत नाही आणि संसारावर उदास झालेलं मन देव आपला केल्याशिवाय राहत नाही. ते भगवान बाबाच्या गादीचं वाक्य ते. वा. ते वाक्य तेच व्यक्तीला शोभा द्या. आता ते जरी आपलं एखादं येडं उठलं तेच वाक्य सांगायला लागलं, चव जाऊन चौथावर राहायची लक्षात. ते वाक्य सांगणाराही त्या लेवलचं आहे आणि ज्या गादीवरून सांगतो ती गादी तशी आहे आणि आई त्या सांगणाराचा अधिकार आहे तेवढाच. असं काही उठून कुठं चालतं का महाराज. आणि आपण सध्या असाच तडाखा उठवलाय. हा काय 90% कीर्तनकारांनी सध्या आईबापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आईन तोच बाप. 5 मिनटं आईवर बोलायचं आणि 5 मिनटं बापावर बोलायचं. 10व्यालाही तीच आईन, मौतीलाही तीच आई, श्राद्धालाही तीच आईन, सप्त्यालाही तीच आई. 10 मिनटं आईवर बोलायचं, थोडे डोळे लाल करायचे, थोडं डोळ्यात पाणी आणायचं. माणसाला वाटतं याचं आई होलंय प्रेम आहे. अरे याचीच आई बिन बिशीची दिंडी. ते हा काय लोकांना आई सांगतो. पण झाली काय महाराज, खऱ्याची मिली. इंद्रिकर मरण ना महाराज, मरणार नाही अजून 5-25 वर्ष. पण तुम्हाला सांगतो महाराज, जाऊ द्या मी कधी मरू द्या, तुम्हाला आपली रोज आठवण येणार हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ द्या, आता थोडं कानाला वाईट वाटतंय, पण मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आजही खरंय आणि आज बोलतो ते कवाही खरंय. थोडं कानाला वाईट आहे पण खरं आहे. अहो महाराज नुसते फिरायला गेले ब्रह्मगिरीला आणि वाघ आडवा आला. वाघ आणि वाघाला घाबरलेले निवृत्तीनाथ गुहेत घुसले. अख्ख्या कुळाचा उद्धार झाला. हो
काय नुसता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वाघाला घाबरले म्हणून गुहेत घुसले. आदिनाथ उमा बीज प्रगटले. मच्छिंद्राला आदली त्याची प्रेम मुद्रा गोरक्षली. पूर्ण कृपा केली. काय बोलायचंय महाराज. तो अनुग्रह फक्त ज्ञानो निवृत्तीनाथाला आला. काय ताकद आली त्या याच्यात. रेडा वेद बोलला नुसती 10 मिनिटात. म्हणून आज कीर्तनाला घेतला मग ज्ञानोबारायांचा आहे. चिंता करायची नाही. इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो. मी कुठे जाऊ द्या रातभर महाराज. रातभर येळभर तुम्हाला जागेवर आणणार. चिंता का करायची नाही तर त्याचं उत्तर सांगतो. या जगात कटेवर हात असणारा ब्रह्मांड एक भक्कम आहे. तुम्ही आम्ही छातार जोडायचं नाही. देव ठेवील तसं राहायचं. दिवशी किक बसल त्या दिवशी जायचं. वळवळ करून काय करायचं. बरं लई कमवायचं नाही मागच्यासाठी. आता तुम्ही बरे इतके येडे आम्हीत. आम्ही तुम्हाला सांगतोय संघ काही नाही याचं नाही. आणि आम्ही रात्रंदिवस झोंबलोय. अरे तुम्ही बरे निदान फक्त दिवसा कमी ते आम्हाला रात पुराण. मी ते चंपाषष्टीमुळं 4-4च काढून राहिलो. 2-4 दिवस झाले. 3-4 मी एक नाही करीत कधी. एक केलं आपल्याला झोप सुद्धा येत नाही. 3 तर दगड वापटा भ्याव नाही कवाय. 2-4 दिवस 4-4च काढले. महाराज अंतरातली शक्ती जागी झाल्याशिवाय बाहेरची क्रिया घडू शकत नाही. काय मध्ये फायनल. म्हणून कीर्तनाला घेतला मग ज्ञानोबारायांचा पहिला मुद्दा संपला. चिंता बिंता करायची नाही. दुसरा मुद्दा संपला. सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आत्तापर्यंत चाललं काय होतं. आत्तापर्यंत जे मार्मिक मुद्दे ध्यानात ठेवा. येतंय कसं एवढं पाठच करून जायचं. लक्ष्मी येते नारळाच्या पाण्यासारखी आणि जाते हत्तीच्या. चला गायकवाद गुरुजी सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. श्राद्ध का करायचं कसं करायचं आहे काय एका मिनिटात सांगतो. मागील जन्माचे भोग भोगून तुम्हाला मला जन्माला यावं लागतं. यावर आपलं मत काय. फक्त हाला हा म्हणा नाहीला नाही म्हणा. परत ऐका वाक्य. मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी आपल्याला जन्माला यावंच लागतं. यावर आपलं मत काय. यावं लागतं. प्रश्न मिटला बरं का. पुन्हा डोकं लावायचं नाही. जर यावं लागतं तर भोग संपल्यावर आता लागला करंट. मागील जन्माचे भोग भोगायला यावं लागतं आणि भोग संपल्यावर जावं लागतं. मग काहींचे लवकर संपतील, काहींचे मध्ये संपतील. काही माणसं औषध पिऊन मेली नाही. काहींच्या अंगावरून गाडी गेली काही झालं नाही. काही पाणीच वापरती नाही तरी मरती नाही. आणि काहींना अख्खं गाव कटाळलंय. जाईल पडेल पठ्ठ्या 3 वर्ष झाली खाटावय. उलट्या पाहुण्याने फोन केला. कसं काय म्हणले आहे अजून फिया. त्या मनानं गणकळ काढली म्हाताऱ्याने. भोगल्याशिवाय कुठं म्हातारा जात असतो का तू. नाही. आता ऐका. आता लागला करंट तुम्हाला. मागील जन्माचे भोग भोगायला यावं लागतं आणि अरे भोग संपल्यावर जावं लागतं. मग एकानं कीर्तनात शंका घेतली. मला विचारलं महाराज जावं जर लागतं तर यावंच का लागतं. उत्तर आहे भोगावं लागतं. भोगायचं जायचं. भोगायचं जायचं. इथं कोणी भोगेल का. महाराज सृष्टीच्या मालकानं त्याच्या बापाला सोडलं नाही तर तुम्हाला कसा सोडेल. तुम्हाला कसं सोडेल. स्वतःचा बाप सोडला नाही. बसणारे माणसं डोकं खाजवा. 56वी पिढी होती राजा दशरथाची आणि 56व्या पिढीचा पोरगा होता राम. 56वी पिढी राम. 56वी म्हणजे दशरथ 55वी पिढी रामाची 55वी पिढी होती. आणि रावण सीता पळवायला आला तेव्हा रावणाची 4थी पिढी होती. रावणाची 4थी पिढी होती. पुलं ब्रह्मदेव, पुलं काश्यप, पुलश्य आणि रावण ही 4थी पिढी होती. रावण सीता पळवायला आला. आत्तापर्यंतच्या एकाही ग्रंथात रावणाचं वय नाही. कारण त्या पठ्ठ्याच्या वयाचा अंदाजच कोणाला आला नाही. मी काढून देतो तुम्हाला 2 मिनिटात पटलं तर बघा. रावणाला बायका होत्या 80,000 ठोक. मग वर्षाला एक बायको धरा. किती झाले 80,000. बरं त्यानं जलमल्या बायको केली का. पहिले 15 धरा. मग सीता पळवायला रावण आला तेव्हा रावणाचं वय होतं 95,000 वर्ष. तेव्हा सीता होती 18 वर्षाची. आणि मग सरकारनं हीच नियम वाचला आणि पुरीचं वय 18 केलं. त्यांनी काही पारायण नाही केली कुठं. ऐका आता. सीता पळवायला रावण आला तेव्हा त्याचं वय होतं 95,000 वर्षे. पण सीता धनुष्य उचलायला राम आला
तेव्हा रामाचं वय होतं 25 वर्ष आणि राम होता राम होता 25 वर्षाचा आणि सीता होती 18 वर्षाची. म्हणून सरकारनं पुरीचं वय केलं 18 आणि पोराचं वय 21 का केलं? तो 25ला लईच येडेवानी करील आणि तर 2-3 वेळा बाप उचलून आपटाय बसलाय. मग ते 4 वाजा केले आणि पोराचे केले 21. आता पोराचे सरकारनं केले 21 पण देवानं केले 41. रेंज गेली काहींची रेंज. काहींचा डिस्प्लेच गेला चित्रच दिसलं. आता हे जे गाव आहे ना अलीकडचे आश्वी शिबलापूर पानुडी हांगेवाडी शेडगाव प्रतापपूर ही मंडळी आता गार झाली. पूर्वी लई फुगीर होती. पूर्वी कशी होते माहिती का महाराज? ही मंडळी पूर्वी कशी होती महाराज? एक का होईना माणूस पण मुंबईला पूर्वी हा खाल्ला पट्टा आहे ना आपला नांदूर सोनुशी निमोन इकडली लोक माथाडी राहायचे महाराज. ही सगळी लोक मुंबईला काय काम करायची? माथाडी काम करायचे पण कष्टालाही करायचे आणि तिकडून इकडं येऊन संसार चालवायचे. आणि ती माणसं कष्टाची असल्यामुळं त्यांना त्या पैशाची किंमत कळायची. त्याच्यानंतर मधला जो पट्टा आहे पूर्वी असं होतं आपल्याकडचे बरेचसे लोक मुंबईला जायचे पण व्यवसाय नाही. मग आयडिया काय करायचे आपले लोक? पूर्वी भांडे होते स्टीलचे नव्हते आणि भांड्याला कलाई लावायचे काम करायचे लोक आणि ही लोक राहायचे कुठं? फुटपाथला राहायचे. मग नवी मुंबई आता झाली महाराज. हे 10 वर्ष तेव्हा कायची मुंबई? तेव्हा काय होतं आपले लोक फुटपाथला झोपायचे आणि ते फिरवायचं लावायचं कोळसे करायचे कलईचे पैसे करून गावात यायचं महाराज. पण इतकी कष्ट शेती उभी करायची पोरांच्या शाळा उभ्या करायच्या लग्नही करायचे. आता ह्या पट्ट्यात असं होतं शेतीला पाणी होतं शेती चांगली पिकत होती आणि कुणी ना कुणी मुंबईला राहायचं. तेव्हा तुम्हाला लोक बळच पुरी देत होती. मग चला शिबलापूरचा पाहुणा बरा आहे त्याचा हांगेवाडीला संबंध आहे बरं आहे. तेव्हा तुम्ही लय फुगीर तुम्हाला ती घमेंड. मग तुम्ही तेव्हा पाहुण्याला काय म्हणायचे? तुम्ही कुठं आम्ही कुठं? हे कसं शक्य आहे? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. लबाड बोलायचं नाही. आता कशी जिरली? आता बळच पुरीच्या बापाला म्हणतात राम राम. तुम्हाला यंदा नाही भाऊ तो तिकडं देवाला सोडा मला नको. मग परत बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको धक्का नको तू यंदा नकोस. मग आता त्या पुरीच्या बापानं इंदुरीकरचं कीर्तन ऐकल्यामुळं ते हुशार झालंय. ते आता डायरेक्ट काय म्हणते माहिती का? यंदा नाही. हो बघा मग आता पुरीचा बाप हुशार झाला कीर्तन ऐकलं तो आता डायरेक्ट काय म्हणते माहिती? मी आज साहेब मोकळा सुतळी नाही आपल्याकडं. पोराचा बाप म्हणला अख्खा आपलं तुम्ही काढून नेतो बा तुम्ही फक्त हा म्हणा. आता पुरीचा बाप त्याच्या पुढे गेला यंदा. हा काय म्हणा? हा काय थोबाडवा शितो? हा काय म्हणा? 3-3 लाख घेतलेत गेल्या सीझनला. पुरींच्या बापानं तिकडून पैसे घेतले इकडे बोर मारला त्यालाही फुफुटा निघला. या 2-4 वर्ष जेवढे लग्न झालेत ना महाराज पुरीचा बाप खिशात हातच घाली ना सणाट तुरा काढितो कार्यालयात. भरपूर जवा लय दिसानं नालायक सापडलाय हा आणि पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून मारा रे पुरीनो. तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली काय करता? अवघड आहे महाराज. चला थोडं पुढं यावं लागतं आल्यावर जावं लागतं ती काळजीच नाही करायची. पण भोगल्याशिवाय सुटका नाही. इथं आलोय आपण आता भोगायचे संपले की आपल्याला जायचं. पण कसं जायचं? उत्तर ऐका आता.
आता लय बारीक आहे, टच लावून देतो फक्त. मग आता काय माणसं म्हणतील बुवा तो सोमवारी मिळाला म्हणजे पवित्र होता, असा बावळटपणा नाही करायचा. मग तो एकादश करीत होता. आता समजा मी पोपटावानी बोलतो, मरायच्या टायमाला बोंबील मागू शकतो, त्याचं काय असं नाही. ते असं नाही. काही लोक म्हणते त्यानं काशी केली. काशीला जाणारी याडपटं सुद्धा ध्यानात ठेवा. काशीला जाणारा याडपटं धुना ध्यानात ठेवा. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं जिवंत, असा नियम येतो. ही आपली बावळाट कुठून उठलंय, काशीला गेलो तर मी दाव्याचं खात नाही, कान पाड फोडीन. काशीचं दावीत असं पण तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला? आला शक मारा गेला, 7-8 हजार रुपये बुराले, गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. काय झालं काशी? बरं काशीची हौस आपल्याला नाही लई. हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. या हिन गचपान घेऊन निघली काशी. काशीचा नियम आहे, 12व्या द्यात ओवी आहे. मी ओव्यांप्रमाण 5 पर्यंत येणार. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी, शरीर ते ठाई वेच की जे. माऊलीची ओवी आहे, बोगसगिरी नाही. मग काय म्हणतो तो काशीला गेला पवित्र होता. मरायच्या अटी सांगतो, मरून सुद्धा दाखीतून पहिल्या कडव्यात घालतो. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, जरा नीट आहे का? उगाच बावळाटपणा नका करी जाऊ. काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला, तो आजारीच होता. हे असं नाही. जसं आता लोकांनी एक झटका काढलाय, अटॅक अटॅक अटॅक. एज्युकेटेड लोक नीट आहे का? अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. वाचता तर डॉक्टरला काय हवा? तुम्ही अभ्यास काय झालं, लोकांनी ठोक टाळा. अटॅक काय येतो? अटॅक म्हणजे काय? एका मिनिटात सांगतो तुम्हाला. तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा आघात जर झाला तर ती गोष्ट तुम्ही कुणापाशी तरी बोलून दाखवली पाहिजे, म्हणजे ती गोष्टीचं भांडवल कमी होईल. आपल्या घराण्यातली इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात. काय मते? उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी लवकर गेली जाऊ नये. आणि महिला मंडळ मरण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, तुम्ही मागं राहा, आम्हाला पुढं घाला. याचं कारण सांगतो तुम्हाला. तुम्ही भांडे घासून जगू शकता, धुणं धुवून जगू शकता, तुम्ही नातू सांभाळून जगू शकता. पहाडासारखी माणसं दीड दमडीच्या सुनबाईचा अपमान सहन करून जगू शकत नाही. नाही नाही नाही, कधीच नाही. बैलाला हाक मारली तर बैल मागं वळत होता आणि टिकाव मारला तर खालून ढेकूळ निघत होतं. एवढी ताकद असणारा माणूस दीड दमडीच्या सुनानं केलेला अपमान तो म्हातारा सहनच करू शकत नाही. ज्या म्हाताऱ्याची बायको गेली मारा, त्या माणसाचं जगणं खरं नाही. आता ते फक्त म्हणायचं बरं आहे, मजा नाही त्याच्यात. एक सुना असू नाही तर एक सट असू, त्यात मजा नाही. 71 असल्या तरी चालतील आणि 91 असल्या तरी चालतील, काय उपयोग नाही त्याचा. महाराज बायको येडी आहे, आंधळी आहे, कशी असू द्या, पण त्या माणसाला औषध देणारी पाणी देणारी. महिला मंडळ तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी भावाच्या पोरी करेल असतील सुना. केल्यात ना? केल्या ना? जिनं केली तिची फक्त मुलाखत घ्या, कस काय फक्त तोंड झोडाय माणूस मिळाला तिला फक्त विचारा धाकट्याचं लगीन करते का? तसा देवाला सोडीन पण करणार नाही. भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावीच. कोणचं जर जुळत आला असेल तर त्याला आता कीर्तन संपल्यावर फोन कर, भाऊ तू तिकडे कोण नाही दे. नाही चालत महाराज. काही झालं तर महिला म्हणलं काही झालं तर महिला म्हणलं तो तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे. असं कसं नाथ प्रेमाने तुटणार? उद्या मुलीचं सासूचं भांडण झालं, भाऊ मुलीचीच बाजू घेणार. तो डायरेक्ट म्हणतो गुड्डीचा काय दोष नाही, आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला. नाही तर गुड्डी खासे, गुड्डीची नाही अडचण, पण माई गुड्डीच तिला नीट करीन, यालाही गॅरंटी आहे. माई गुड्डी साधी नाही, कॉलेजला गेली तर 8-8 दिवस पडून जायची, पण कोणाला थांगपत्ता लागून नाही दिला माई गुड्डीने. हे असे ते नाही जमत. ते इथून पुढं रक्ताचे नाथे बिथे काही राहिलं नाही महाराज. काय जे भाऊबंद, आता भाऊबंद ते मेलेच सगळ्यांचे, तुमचे माझे, आणि मेले तेच बरं झालं. भाऊबंद ते इतके नालायक तुमचे माझे, जिवंतपणी नीट जगून देती नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे? कोणाला राम राम, आपलीच टोळी. मग आता काय महाराज, आता फक्त खरेची आई मेली, लोक फक्त कडक कपडे घालून निंडा, त्यात खांदेकरी व्हायला माणसं न राहिले. महाराज भाऊबंद कपडे काढत नाही ना, आला 2 बटणं काढतो बायको पाहतो, तिने असे तू काढ.
शेवटी महाराज आता प्रेत न्यायला रथ आल्याची पाळी आली. रथ आता प्रेत रथ बनवलाय, वाडा मिळाला, भाऊबंद वारले, काय असं काय राहिलंय. तुम्हाला इंदुरीकरला काय हलकट म्हणायचे ते हलकट म्हणा, पण ते खरंच आहे. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्नाला मुलाला मुलगी पाहिजे, फोन नव्हते. आश्वीच्या बाजारात जर निरोप दिला तर पाहुणा गुरुवारी येत होता साखरपुड्याला. 100 पाहुणे पोरगी पाहिला. आता 2 माणसं जातात पोरगी पाहायला, पोराची आईन पोराचा बाप. वाडा मिळाला, भाऊबंद वारली. वरून पोराची आई म्हणती आम्ही आलतो, कोणाला म्हणू नका बरं, नाही तर भोंग्या होईल. पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणू नका, ती पळून गेली, ती कालच आली सापडून, नाही तर अजून तमाशा होईल. काही नाही रे महाराज, 700 वर्षापूर्वीचा अभंग आहे, आजचा नाही. हा अभंग कधीचा आहे? 700 वर्षापूर्वीचा. ऐका कलीचे महिमान, असत्य शिरिजले जन, पापा देते अनुमोदन. गाथ्यामध्ये 31 कडव्याचा अभंग आहे. 31 गाथ्यामध्ये 2 अभंग मोठाले आहेत. एक अभंग 31 कडव्याचा आहे आणि एक अभंग 101 कडव्याचा आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन 101 कडवे आणि ऐका कलीचे महिमान 31 कडवे. एकदा उचका. जे 2019ला घडत आहे ते 700 वर्षापूर्वी लिहून ठेवलं. असत्य शिरीजले जन. मग कधी मारावं घ्या लिहून. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. आता पटापटा सांगतो. शुक्ल पक्ष असावं, असं बोगत चालत नाही. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं. आता 22 तारखेपासून उत्तरायण लागणारे. आता सध्या दक्षिणायन अजून 15 दिवस. आता 22/12ला उत्तरायण लागेल. इथून पुढं मारणाऱ्यांची संख्या कमी. या महिन्यात नाही मरतील लोक, पुढच्या महिन्यात. हे मागचेच सपाटे नाही, दिवाळी खाऊन देते. हां, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावात, शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. असं बोगसगिरी चालत नाही. उद्या तुम्ही म्हणाले वाचायचं कुठं? अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वाव्या. मग एकानं मला कीर्तनात उभं राहून विचारलं, जर या 6 अटीत माणूस मरतो तो जर योग्य आहे तर हे मधीच मरतात यांचं काय? हे गाथ्यात नाही, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. तुम्ही म्हणाले याला काही पुरावा आहे का? एकच आई जगात अशी झाली, एकच आई का तिनं 8 मुलांना जन्म दिला. 8, पण एकही मुलगा स्वतःच्या स्तनाला लागलं नाही आणि 6 पोरं 1.5 तासाच्या पुढे जगली नाहीत. ती आई दुबळ्याची नव्हती, कृष्णाची आई होती. ऐका बरं का, कुणाचा मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. तुम्हाला 3 गोष्टी सांगा. तुमचं मरण जिथं येणार तिथे येणार, तुमचं लग्न जिच्याशी होणार तिथेशीच होणार आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार. या 3 गोष्टीला चॅलेंज नाही. ज्यांनी बळच लग्न केले गेले, कचेरीत गेले, ते मिटून नाही मोकळे झाले. लग्न तुमचं जिथं होणार तिथं होणार, तुमचं मरण जिथं येणार तिथंच येणार. असं चालणार नाही. गरुडाच्या आईनं माझ्या आईला मरण येऊ नये म्हणून झाडाच्या खोडीतलं पण ठेवलं. तिथं जाऊन असला म्हणला, ही जागा होती, गिराईक येत का नव्हतं. रावणानं प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला, माझा जावाई कोण असेल? ती श्रीमंत पार्टी तगडी. त्याला त्या एका ब्रह्मदेवानं सांगितलं, ते नदीच्या कडेला माशी धरते तो जावाई. ते बिघडलं ना रावण. ही पैसेवाली माणसं याडपाट असतात. याडपाट असतात म्हणून तर त्यांच्याकडे पैसे असतात. आणि त्यांना लगेच 2-4 कार्यकर्त्यांना सांगितलं, हे बाई क्वार्टरला पैसे घ्या, नळ्या नळ्या खा, गाणं बिणं ऐका, त्याचा गेम करा. यांनी 90 हल्ली गाणे बिणे ऐकले, बारला गेले आणि त्याला धरून याला मारून टाकायला. यांनी त्याच्या पायाचा तोडला अंगठा. पण हे लई प्यायला असल्यामुळे याला सुधारलं नाही मिळालं का काय. याने दिलं पाण्यात टाकून, ती गेलं वाहून. अहो ते वाहून गेलं ते अशा नदीच्या कडाला अडकलं झाडाला पहाटे. त्या नगरीचा मेलता राजा आणि त्या नगरीचा नियम असा होता, सकाळी सापडन तो राजा. हे दिवस उगताच दिसलं ना. झालं ना राजा, त्यानंच पोर केली बायको रावणाची. मग रावणानं जावाई बोलावला धोंड्यात आणि म्हणला, माई पोरगी माशी धरणाला जाणार होती, मी राजाला दिली, तुम्हाला वावळात पडणं करून तोचे मी बाय तुझ्या कार्यकर्त्यांचा पराक्रम. हो, मग हे गाथ्यात मृत्यू नाही. जगामध्ये 6 मुलं जन्माला आईला आलीत पण स्तनातलं दूध पिले नाहीत. हे कुणाचं मर? आता हे बाकीचे जे मरण नाही, फाशी घेणं, ॲक्सिडेंट होणं, औषध पिणं, हा बावळात पण आहे. आपल्याला माहिती आहे ना, आपण सोडून लाईट गेली, मग खग्यात बोट घालायची काय गरज? बावळा. आणि ॲक्सिडेंटचं जे प्रमाण आहे ना मरण्याचं, हे म्हाताऱ्या माणसांचं कमी आहे. तुम्ही अभ्यास केला, लोक नुसते बोगस म्हणते लई माणसं ॲक्सिडेंट मरण. ॲक्सिडेंटमध्ये मरणारे अवलादी 18 ते 30 आहेत जास्त. आणि ह्या अवलादी गाड्यांखाली का जात? त्या जायलाच पाहिजे. ती तशी गावाला अडचणच आहे ना. मग ह्या अवलादी का मारतात? याला 2 कारण आहे. स्पीड मापत नाही आणि चालवणारा नील नाही. 4-4 पोरं वखंडी घेऊन गाडीवर चालायचं
आणि त्याच क्वाटरी पिऊन चालायचं. देवाने तुम्हाला का ठेवावं? आणि हे मोटरसायकल हे तरुण कालटे जर मेले ना, हे जाळले सुद्धा नाही पाहिजे महाराज. वड्या बिड्याला फेकून द्या, काय शिमेव मेलेत काय? दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो. दुधाची किटली वाळायच्या आत जो दूध घालून घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो. आमची मंडळी किटल्याही सुरून येते. गाई कापून जरी चारली या नालायकांना तर यांची प्रगती होत असते का? आता एवढं जुन्या तुम्हाला मला अक्कल नसल्यामुळे आपण या अवलादीसाठी कमवून ठेवलंय. आपल्या कष्टाची हरामीला कदरच नाही. ते आपल्यालाही जरी त्यात काय केलंय आम्ही केलं ते सांगायचं का? माझटून गेले अवलादी महाराज. आपल्या पोरांना काय झालं? सगळं फुकाट मिळालं. इयर खांदायची नाही, मोटर बसवायची नाही, पाईपलाईन करायची नाही, काय नाही सगळं फुकाट मिळालं. उताटले ते. 70ची पल्सर 11वीला जातोय, 12वीला 70ची 10वीला 40 मुलं असले ना बोर्डाला परीक्षेला तर 30 मुलं गाडीवर येतात. एवढी परिस्थिती सुधारली. माझटून गेले पोरं. 4-4 बोकांडी बसवायचे. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजारचा पायात बूट, वरून बापानं 100 द्यायचे पेट्रोलला, हिनं 100 द्यायची. ही तर लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं हे 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. तो त्याला मी 9वीपासून पाहते. मी जसा पाहते तसा तो. मी म्हणून राहिले. तू का नाही उलाटली कुठं? त्यानं दुसरी केली असते. त्याचं ऐकू नको, त्याला काही जमलं नाही. आता त्या अवलादीला 70ची पल्सर, वरून 100 पेट्रोलला, वरून खर्चायला 100. ते काला हरिपाठ करीन? अहो ते माझाटलं. मग आता आपल्या ह्या पट्ट्यातल्या पोरांची संख्या धाब्यांवरची ह्या 2-4 वर्षात सगळ्यात जास्त झाली. आपल्या अवलादी माझाटल्या का म्हणून फुकाट. आणि मग ह्या अवलादीने आता आपल्या भागात एक नवीन पद्धत आणली. या सगळ्या पट्ट्यात वाढदिवस साजरे करायचे. याने मी घरी नाही करायचे, यांना बाप नाही ना. हे वड्याला सापडेला अवलादी ह्या. यांचे वाढदिवस आता धाब्यांच्या पुढे. डांबरीवर केक ठेवायचा चांगला चौकडी, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र. संगत चैन खोलायची ते मुतायचं. आणि तो मुतन केक एकत्र करायचा आणि तो एकमेकाच्या तोंडात घालायचा आणि मग म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू. खरंय का खोटे? खरंय का खोटे? हो, मूत पेते ते एकमेकाचं महाराज. एकाला बंगली मानतील आणि गाड्या घेतील. आणि आईवरून सांगती पप्पू येईल बरं का दरवाजा उघडा ठेवा. पप्प्याची आई अंगणात बसवली पाहिजे पप्प्या येईपर्यंत. पोर 10 रुपयाला तर आई म्हणते कुठं काही प्याते, मग आणून ठेवत जाय फ्रीजमध्ये, येत जाय त्याला सकाळी. तू आता जग सुधाराय निघली. बाप नुसता म्हणला मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचंय, बैलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड आहे, त्याला काय 2 बादल्या पाणी पाजा रोग झाला का? ही म्हणती त्याला जमन का? नाही जमायचं का त्याला? अय जमायचं नाही. मग तो का आला देवाला सोडाय ठेवला? त्याला पाहिलं बँडवाल्याला काम येतो, तू म्हणते त्याला जमन का? उलटी आई पोराला म्हणते तू नको सोडू, त्याला किडा आहे त्याचा तो सोडीन. कोण? कुठे आम्ही? अरे उलट्या आईने सांगितलं पाहिजे नुसतं पाय सावलीला नको बांधू, पाणी पाजून चारा घाल. आयुष्यभर या बिचाऱ्याने कष्टच करत का? 80% घरांमधलं वाटोळं आयांनी पोरांची बाजू घेऊन केलं. हां खुशाल तुम्ही मूर्खासारख्या नवऱ्याला कमी लेखता आणि पोराची बाजू घेता, म्हणजे तुम्हाला काही आबरू बिबरू काही राहिली का नाही? अय आयुष्यभर त्या बिचाऱ्यानं बनियान माळालं तर फलटी करून घातलं, बनियान तुटलं तर घाट मारली, त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. बिचाऱ्यानं रात्रभर आयुष्यभर कष्ट करून संसार केला, त्याला म्हातारपणाला तुम्ही अपमान देणार आणि भंगार काट्यांची तुम्ही बाजू घेणार. कोणत्या काठ्यात बसत आहे? आयुष्यभर त्यांनी बापच करायचे का? त्याला वाटलं नाही का माझ्या हाताला कधी चांगलं घड्याळ असावं? त्याला वाटलं नाही का माझ्या पायात कधी चप्पल असावं? अरे त्यानं मुलीचं लग्न केलं का घर बांधायचं, घर बांधलं का एअर खांदायचं का पोरगं सांभाळायचं का पुन्हा बोरगं करतं झालं, म्हणजे तुम्ही त्यांचे अपमान करायचे. म्हणजे कष्ट करणार आणि फक्त कष्टच करून मारायचं, हा कोणता न्याय? कोणता न्याय हा? तुम्ही नक्की पोथ्या वाचित्या कोणत्या? नाही तर द्या मला शिव्या भया कोणी आला काय तुम्ही आला मग तर दुपारच मी येईल. तू आज तू फक्त मला शिवी देऊन तर बाय प्रयोग तर कर. नाही
नाही मेली मग. विनोद नाही महाराज, हे तळतळीचं बोलणं आहे. म्हाताऱ्या माणसाबद्दल थोडासा घरात आदर ठेवला पाहिजे आणि तो बायकोनं ठेवला पाहिजे. पोराला सांगितलं पाहिजे तू त्याला काय, त्यांना काही बोलायचं नाही. तुला काय करायचं. परदेशी कांदा गेला 1000 रुपये, 10,000 5,000. बाप नुसता म्हणला बा काय भाव गेला. काय चूक केली ती त्यानं, धावली हो ही. तुम्हाला तर जमलं नाही आणि पोर करत हे तुम्हाला. मुतलं गुणित पोर. मग व्यापारी म्हणला 2-4च कांदे कसे काय वळले झाले तुम्हाला, ड्रायव्हर पडलं दुपारा. माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काही बधीर होतो तो, एकटाच हसतो घरी गेलो. नाही तरी संसार जाईल